कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तोडफोड व दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या 6 आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात शोधून अटक केली आहे. आरोपींना मंगळवार दिनांक 10 जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा केला. यावेळी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री धारणगाव रोड परिसरात 20 ते 30 जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड व दगडफेक केली होती. या घटनेत परिसरातील 8 ते 9 वाहनांचे नुकसान झाले होते, तर काही घरांवर दगडफेक करण्यात आली होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एका ठिकाणी मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची चर्चा होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्ने यांनी विशेष परिश्रम घेत तपासाला वेग दिला. विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 2 दिवसात आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत सनी उर्फ चेतन बबन जाधव वय वर्ष 21 राहणार इंदिरानगर, वैभव मुकेश कुराडे वय वर्ष 23 राहणार इंदिरानगर, राहुल विजय चमडके वय वर्ष 26 राहणार गांधीनगर, रितेश भाऊसाहेब सोनवणे वय वर्ष 19 राहणार इंदिरानगर, रितेश भाऊसाहेब सोनवणे वय वर्ष 19 राहणार इंदिरानगर, स्वराज कृष्ण सोळशे वय वर्ष 18 राहणार गजानन नगर आणि अरबाज कलीम शेख वय वर्ष 21 राहणार इंदिरानगर या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर बुधवारी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांना घटनास्थळी घेऊन जात स्पॉट पंचनामा केला. गुन्ह्याची पुनर्रचना करून आरोपीची भूमिका, वापरण्यात आलेली साधने तसेच इतर साथीदारांचा सहभाग तपासण्यात आला. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान शहरात दहशत निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याविरोधात कठोर भूमिका घेत पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. या कारवाईमुळे शहरात कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला. नागरिकांमधून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्ने हे करत आहेत. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.